आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी। नमस्कार। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि पीक विमा कधी मिळणार अशी जे शेतकरी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज पीक विम्याचे पैसे जमा झाले, काल पीक विम्याचे पैसे जमा झाले, उद्या पीक विम्याचे पैसे जमा होणार, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती, किती तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची राज्य सरकारने घोषणा केली होती, परंतु सरकारने केलेली घोषणा हवेतच गेली का असा देखील आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे। कारण की सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। आता पीक विमा देण्याची सरकारने तर घोषणा केली, मग नेमका पीक विमा कधी जमा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, किती पीक विमा जमा होणार आणि पीक विम्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार का, कोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरणार, तर हे सर्व जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, नेमका पीक विमा कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे जमा होत असतात, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा, कारण की अर्धवट माहिती नुकसान देखील करू शकते। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात जिव्हाळ्याचा आणि सध्या चिंतेचा विषय म्हणजे खरीप पीक विमा। पावसाने ओढ दिली, कधी अतिवृष्टी झाली, पिकांचं नुकसान झालं आणि आता डोळे लागले ते पीक विम्याच्या पैशांकडे। पण सध्या परिस्थिती काय आहे, कोणाच्या खात्यावरती 500 रुपये दाखवत आहे, कोणाच्या पोर्टलवरती 0 दिसतंय, तर कोणाचं स्टेटस अजूनही अपडेट असं दिसतंय। मग हे नक्की काय गोडबंगाल आहे? पीक विम्याचं कॅल्क्युलेशन नक्की कसं होतं? विमा कंपन्या आपल्याला फसवत आहेत का, की सरकारी यंत्रणेमध्ये काही अडकलंय? तर हे जे सर्व काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं आवश्यक आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याच्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा पोस्टमार्टम करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यामध्ये आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील। मित्रांनो, सध्या पूर्ण राज्यामध्ये पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनकडे लक्ष लागले, पण तुम्ही पाहिलं असेल एकाच तालुक्यात एकाच महसूल मंडळामध्ये पैसे दाखवले जातात, तर शेजारच्याच मंडळामध्ये 0 दिसतं। हे पाहून संताप येणं स्वाभाविकच आहे। मित्रांनो, लोकसभेपासून ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पीक विम्याचा हा मुद्दा गाजलाय। खासदारांनी आवाज उठवला, आमदारांनी प्रश्न विचारले आणि कृषी मंत्र्यांनी बैठकाही घेतल्या, पण जमिनीवरची परिस्थिती बदलली नाही। शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम, कोणाला 500 कोणाला 1000, हा खरं तर म्हणजेच की शेतकऱ्यांची थट्टाच आहे। बुलढाणासारख्या जिल्ह्यांमध्ये तर शेतकऱ्यांनी आता थेट कृषी विभागाला निवेदने द्यायला सुरुवात केली आहे, पण प्रशासन काय उत्तर देत आहे? चला ते तांत्रिक गणित आपण समजून घेऊयात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पीक विमा नेमका नक्की कसा ठरतो,
हे काम कोणी एक व्यक्ती किंवा विमा कंपनी बसून करत नाही. मित्रांनो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की पीक विम्याची रक्कम कशा पद्धतीने खात्यावरती जमा होत असते. सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आता पीक विमा नक्की ठरतो कसा, तर मित्रांनो, हे काम कोणी एक व्यक्ती किंवा विमा कंपनी बसून करत नाही. यासाठी एक नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल म्हणजेच की NCIP आहे. यावरती दोन प्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. पहिली म्हणजेच की प्रत्यक्ष उत्पादन आकडेवारी आणि दुसरी तंत्रज्ञान आधारित आकडेवारी. आता प्रत्यक्ष उत्पादन आकडेवारी जर बघायला गेलं तर तुमच्या जिल्ह्याचा कृषी विभाग पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाची आकडेवारी काढतो आणि ती सरकारला पाठवतो. त्यानंतर तंत्रज्ञान आधारित आकडेवारी म्हणजेच की आता यामध्ये सॅटेलाइट इमेजरी आणि रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो. म्हणजेच की आकाशातून तुमच्या पिकाची परिस्थिती कशी दिसते यावरती हे आधारित असते. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा. आता या ठिकाणी पीक विमा नक्की नेमका कसा ठरतो, तर हे काम कोणी एक व्यक्ती किंवा विमा कंपनी बसून करत नाही. तर यासाठी एक नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल आहे म्हणजेच की NCIP आहे आणि यावर दोन प्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. कोणती दोन प्रकारची, तर प्रत्यक्ष उत्पादन आकडेवारी आणि तंत्रज्ञान आधारित आकडेवारी. अशा पद्धतीने दोन प्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. आता गोंधळ नेमका कुठे होतो, तर बघा, जेव्हा ही दोन्ही आकडेवारी एकत्र केली जाते आणि त्याची सरासरी काढली जाते तेव्हा ती गेल्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी जुळवली जाते. जर याच वर्षी म्हणजेच की या वर्षीचं उत्पादन गेल्या 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी असेल तरच तुम्ही पीक विम्यासाठी पात्र ठरता. पण जर तंत्रज्ञानाने दाखवलं की तुमचं पीक चांगलं आहे आणि प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगात ते खराब आलं असेल तर या तफावामुळे तुमची विम्याची रक्कम 0 किंवा अत्यंत कमी येते. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगत आहे जेणेकरून तुम्हाला देखील समजेल. बघा, जेव्हा आता दोन्ही आकडेवारी एकत्र केली जाते आणि त्याची सरासरी काढली जाते, कोणत्या दोन आकडेवारीची, तर पुन्हा एकदा सांगत आहे बघा, प्रत्यक्ष उत्पादन आकडेवारी आणि तंत्रज्ञान आधारित आकडेवारी. जेव्हा ही दोन्ही आकडेवारी एकत्र केली जाते आणि त्याची सरासरी काढली जाते तेव्हा ती गेल्या 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी जुळवली जाते. जर या वर्षीचं उत्पादन गेल्या 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी असेल तरच तुम्ही पीक विम्यासाठी पात्र ठरता. पण जर तंत्रज्ञानाने दाखवलं की तुमचं पीक चांगलं आहे आणि प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगामध्ये ते खराब आलं असेल तर या तफावतीमुळे तुमची विम्याची रक्कम 0 किंवा अत्यंत कमी या ठिकाणी येते. आता लोकांना वाटतं की विमा कंपनी पैसे रोखून धरते, पण प्रक्रिया थोडी वेगळी आहे. एकदा का कृषी विभागाने आकडेवारी पोर्टलवरती फीड केली की सिस्टीम आपोआप प्रत्येक शेतकऱ्याच्या विम्याची रक्कम या ठिकाणी ठरवत असते. यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, लोकांना वाटतं की विमा कंपनी पैसे रोखून धरते, पण प्रक्रिया थोडी वेगळी आहे. एकदा का कृषी विभागाने आकडेवारी पोर्टलवर फीड केली की सिस्टीम आपोआप प्रत्येक शेतकऱ्याच्या विम्याची रक्कम ठरवत असते आणि यामध्ये या ठिकाणी मानवी हस्तक्षेप नसतो. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे पैसे येतात कुठून, तर राज्य सरकारचा हप्ता, केंद्र सरकारचा हप्ता आणि शेतकऱ्याचा वाटा हे सर्व मिळून एका एस्को अकाउंटमध्ये जमा असतात. हे एक मध्यवर्ती खाते असते. एकदा कॅल्क्युलेशन पूर्ण झालं की DBTद्वारे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. बघा, जी पीक विम्याची रक्कम असते ती DBTच्या माध्यमातून आधार लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जात असते. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची खात्री करायची आहे. तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या. आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, बघा, ज्या देखील शेतकऱ्यांची अद्याप देखील EKYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ EKYC पूर्ण करून घ्यावी. कारण की EKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. बघा, जर तुमचा पीक विमा मंजूर झाला आणि तुमची EKYC नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. पीक विम्याच्या लाभासाठी EKYC करणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आता मित्रांनो, आता एकंदरीत जर विचार केला तर बघा, उत्तर प्रदेश किंवा राजस्थानमध्ये जर मुख्यमंत्री बटन दाबून एका क्लिकवरती पैसे देऊ शकतात तर महाराष्ट्रात आपल्याला महिना वाट का पाहावी लागते. हा खरा प्रश्न आहे जो आपण प्रशासनाला
विचारणे देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की बघा, आता उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी बटन दाबून एका क्लिकवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले. पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे का जमा होत नाहीत? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महिना प्रतीक्षा का करावी लागते? तर हा महत्त्वाचा प्रश्न आपण नक्कीच सरकारला विचारायला पाहिजे. आता सध्या शेतकरी संघटना आणि जाणकार लोकांची एकच मागणी आहे, पारदर्शकता. कृषी विभागाने प्रत्येक महसूल मंडळानुसार उत्पादनाची आकडेवारी जाहीर करावी. कोणत्या मंडळात किती नुकसान झालं आणि तंत्रज्ञानाने काय अहवाल दिला हे शेतकऱ्यांसमोर येणं देखील आवश्यक आहे. तर मित्रांनो, खरीप पीक विम्याचे हे वास्तव्य आहे. तांत्रिक गोंधळ, सॅटेलाइट डेटा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातील तफावत यामुळे आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. आता मित्रांनो, तुम्ही काय करू शकता तर बघा, तुमच्या पीक विम्याचे स्टेटस नियमित तपासा. जर रक्कम चुकीची वाटत असेल किंवा झिरो असेल तर तालुका कृषी कार्यालयामध्ये लेखी तक्रार नक्कीच करा आणि एकजुटीने स्थानिक लोकप्रतिनिधींना हा प्रश्न मांडायला लावा. म्हणजेच की पीक विम्या संदर्भातील या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही तुमच्या परिसरातील तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन तक्रार देखील नक्की करू शकता आणि तुमच्या पीक विम्याचे स्टेटस देखील तपासत राहा. तुमचा पीक विमा मंजूर आहे का, किती रक्कम या ठिकाणी मंजूर दाखवत आहे हे देखील तपासणे आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा केवळ पैशांचा प्रश्न नाही तर आपल्या हक्काचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे गणित समजेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या भागात पीक विम्याची काय परिस्थिती आहे? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेमका पीक विमा कधीपर्यंत जमा होऊ शकतो? तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर कॅल्क्युलेशन म्हणजेच की पूर्ण झालं असं देखील सांगण्यामध्ये येत आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारने या ठिकाणी पीक विम्याकडे जर म्हणजेच की लक्ष दिले आणि पोर्टलवरती या ठिकाणी कॅल्क्युलेशन म्हणजेच की प्रक्रिया पूर्ण झाली. आणि आता सध्या जर बघायला गेलं तर बघा शेतकरी मित्रांनो, पोर्टलवरती या ठिकाणी जे काही कॅल्क्युलेशन असेल ते पोर्टलवरती आता दाखवायला सुरुवात झाली आहे. आणि एकदा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर येत्या साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे. म्हणजेच की त्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा होऊ शकते, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र असणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला देखील पीक विम्याची सविस्तर यादी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय शिवराय.